जय शिवराय मंडळी, मी आज उभा आहे तुळापूर या ठिकाणी. छत्रपती संभाजी महाराजांच्या इतिहासाचं विकृतीकरण करणाऱ्या लोकांनी त्यांची ग्रंथसंपदा सुद्धा 300 वर्ष दाबून ठेवली, परंतु डॉक्टर प्रभाकर ताकोले यांनी त्यांच्या ग्रंथांचा मराठी अनुवाद करून आपल्या शंभू भक्तांसाठी खजिना खुला केला आहे. त्यातला पहिला ग्रंथ आहे बुधभूषण, जो संस्कृत भाषेत आहे. बुध म्हणजे शहाणा, विद्वान, तर भूषण म्हणजे दागिना. याच्यामध्ये विशेष राजनीतीवर संभाजी महाराजांनी भाष्य केलेलं आहे. राजानं कसं वागावं, कसं वागू नये, तसंच राजपुत्र आणि राजकन्यांनी कसं वर्तन ठेवावं हे त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. तसंच त्यांनी पूर्वजांचं स्मरण सुद्धा केलेलं आहे. त्यांचा दुसरा ग्रंथ आहे नायिका भेद. हा ब्रिज भाषेतला ग्रंथ आहे. याला अशी पार्श्वभूमी आहे की 6व्या शतकामध्ये बरीच मंदिरं निर्माण झाली. त्यामध्ये शंकराची मंदिर होती. शिवाची आराधना करण्यासाठी काही स्त्रिया नृत्य करायच्या, त्यांना समाजामध्ये मान्यता देखील होती. त्या स्त्रियांना शंभूराजांनी नायिका असं संबोधलं आणि त्या ज्या विविध प्रकारचं नृत्य तिथे करत असत त्यातले भेद दाखवले, म्हणून या ग्रंथाला नायिका भेद असं म्हटलं जातं. शंभूराजांचा तिसरा ग्रंथ आहे नखशिख. म्हणजे एखाद्या रूपगर्वितेचं नखापासून शिखापर्यंत म्हणजे डोक्यावरील केसांपर्यंतचं वर्णन करणं, म्हणून त्याचं नाव हे नखशिखा केलेलं आहे. एखाद्या रूपगर्वितेचं वर्णन करण्याचा हा प्रकार असल्यामुळे हा शृंगार रस इथे येतो आणि असं म्हटलं जातं की आपली पत्नी येसुबाई साहेब यांना उद्देशून हे काव्य त्यांनी रचलं होतं. नंतर त्यांचा पुढचा ग्रंथ आहे सात शतक. सात हा शब्द ब्रजभाषेतील शात या शब्दापासून आहे. शात म्हणजे खूप आनंद आणि शतक म्हणजे 100. तर अत्यानंद देणारी 100 पद ही संभाजी महाराजांनी रचली, म्हणून त्या ग्रंथाचं नाव सात शतक असं देण्यात येतं. संत तुकाराम महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनामध्ये खूप घटनांमध्ये साम्य आढळतं. त्याचं प्रतिबिंब म्हणून हे तत्वज्ञान रूपामध्ये त्या सात शतक या ग्रंथामध्ये आपल्याला आढळतं. तर डॉक्टर प्रभाकर ताकोलेंनी उतारवयात एवढे कष्ट घेऊन या तिन्ही ग्रंथांचा मराठी अनुवाद केलेला आहे. त्याचा आपण नक्कीच आनंद घ्यावा. जय शिवराय, जय शंभूराज.